मित्रांनो, जय शिवराय. आपण आहे सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुक्यात भेंडा खुर्द या मैदानात आहे. भैरवनाथ केसरी या नावाने मैदान पार पडलं आणि या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी ठरला चिमण्या आणि थार. बरं, एक वेगळं नाव थार. आता चिमण्या नाव बऱ्याच बैलांचं ऐकलेलं आपण, पण थार हे पहिल्यांदा नाव ऐकतोय. संपूर्ण टीम आहे, बरीचशी मोठी टीम आहे आणि चांगले चांगले बैल होते फायनलला. या फायनलच्या फेऱ्यामध्ये 1 नंबरचा मान पटकावला आणि अगदी अंतराने त्या ठिकाणी 1 नंबरचा मानकरी झाला. चिमण्याचा संघर्ष असं ऐकलं मी. चिमण्याचा भरपूर संघर्ष आहे. कोण आहे मालक? चिमण्याचे मालक पापावे आणि मनोज जांजाळे, सलाबतपूर. बरं, तुमचा परिचय द्या. मी सौरभ पिसे, त्यांचा एक खंबीर साथी. बरं, सोबत नियोजन करणारा. बरं, कुठला चिमण्या कुठला आहे प्रॉपर? चिमण्या सलाबतपूर. आणि हा थार थार कासार कसाबखेडा. बरं, पाचपिरवाडी. बरं, चिमण्याचा काय संघर्ष म्हटलं सांगा थोडं. गेल्या 1.5 ते 2 वर्षापासून चिमण्या आहे ना गटालाच पास व्हायचा. गट पास झाल्यानंतर सेमीला थोडासा काहीतरी कारणाने आम्ही सेमीला गाडी पडायची. 2 वर्षापासून आमची गाडी गुलाला नव्हती. आज बरेचसे आम्हाला तालुक्यातून बाहेरून आहे ना नाव ठेवलं जात होतं आमच्या बैलाला, आणि आज आमच्या बैलांनी दाखवून दिलं. 2 वर्षानंतर काय म्हातारा झाल्यानंतर जिवंत उदाहरण आहे आमच्या चिमण्याचं. आज त्यांनी आमच्या तालुक्याचं नाव मोठं केलंय. किती वय बैलाचं? बैलाचं वय सरासरी पहिला आता हवारीला आहे. बरं, हवारीला म्हणजे त्याचा अर्थ सांगा थोडा. अर्ध्या वयाला झाला तो आता 8 दात कंप्लीट झाला. आता हा अर्थ मी मुद्दाम विचारलं, बऱ्याच लोकांना माहिती नाही असं, त्याच्यामुळे विचारलं. आता शेवटच्या टप्प्यात असताना कुठेतरी बैलांना गुलाल मिळवून दिला. निम्मा झाला. पण बराचसा काल थोडा आजारपणात गेला आमच्या बैलाचा, त्यामुळे लोकांनी आम्हाला नाव ठेवलं होतं. काय आजार? पायाचं थोडस हे झालं, पायाला गुतला टांग्याला गुतला होता. त्या टायमाला आहे ना चिमण्या लागलं होतं, त्यामुळे 2 वर्ष चिमण्याचे आहे ना आजारपणात गेला. तुमचा परिचय द्या एकदा. द्या परिचय द्या. मी उज्ज्वल देशमुख, शिरसगाव, सुट्टी मेकर चिमण्याचा. बर, सुट्टी मेकर आहे. मालक साईडला आहे, सगळे नियोजन करते. सुट्टी मेकर सगळे बायला सोबतचे. मनोज जांजाळे, सलबतपूर, पापाबाई शेख, सलबतपूर. काय सांगत होत चिमण्याविषयी तुम्ही? चिमण्या म्हणजे आमचा एक काळीज आहे. चिमण्याचा संघर्ष असा होता, 2 वर्षापासून चिमण्याला गटपास काढित होता. सेमीला चिमण्या 2 नंबर उतरत होता. चिमण्याला ना टांग्यात गुतला होता ना चाकामध्ये, तर त्या चिमण्याच्या पायाला जखम झाली. जवळजवळ किती दिवस झाले त्या गोष्टीला? 1.5 वर्ष झालं. 1.5 वर्ष? हा, त्याच्यामुळे ना चिमण्याला 1.5 वर्ष ती जखम आहे ना हाडाला मार लागल्यामुळे जड जायचे. त्या टायमाला बरेच जण म्हणायचे चिमण्या संपला म्हणे आता. कुठल्या कांदी पळतो? दोन्ही कांदी पेटे, 4 कांदी पेटे. किती मैदान झाले असेल सरासरी चिमण्याचे आतापर्यंत? चिमण्याचे सरासरी चिमण्याचे झाले असते 40-50 मैदान झाले असते. आणि गुलाल किती लागले असेल त्यातून? 15-20 गोलावर झाले असते. 15-20 गुलाल. 1 नंबरचा मानकरी किती वेळेस झाला? 3दा झालेला आहे. 3 वेळेस झाला. आज ज्या पद्धतीने गाडी पळाली, कितव्या गटात कितव्या तासावर गाडी होती? 6व्या गटात 6 नंबर तासाला होती पहिली. 7 नंबर गट मध्ये 6 नंबर तासावर. आणि सेमीला 2 नंबर तासाला होती. 1 नंबर तास पब्लिकला. 5 नंबर सेमी, 1 नंबर पब्लिकने पळाला. बरं, आणि फायनलला किती तासावर गाडी होती? 2 नंबर तासाला होती फायनलला. बरं, आता बरेचसे मैदान केले, संघर्ष मोठा आहे चिमण्याचा. मग आज काय उद्दिष्टानं तुम्ही गाडी ही झोपली? याच्या अगोदर पळाली गाडी? नाही, ही थारची आणि चिमण्याची गाडी फर्स्ट टाइम पळवली आम्ही. पहिल्यांदा पळाली. हा, त्यांनी बी मन मोकळा दिला आपल्याला. आपण त्यांना मागितला होता ना, 2-3 दिवस झाले त्यांना मागितला थारवाल्याला. बरं, तर त्यांनी बी आपल्याला मन मोकळा दिला. आणि आपल्या चिमण्या बी काही नाही वाटत आपल्याला तो, कारण की पब्लिकला आला आणि कोणत्या खांदी घेतला तर त्याचं काही नव्हतं. संघर्ष पब्लिक आला तरी बोलतोच तो. बरं, आज काय नेमका म्हणजे होता का अंदाजा काही की गाडी गुलालात राहील? ठाम निर्णय होता आम्हाला, गुलालात राहील बघा. गुलालातच गाडी राहिलीच पाहिजे. बरं, ड्रायव्हर कोण होता गाडीवर? ड्रायव्हर स्वतः मालक मनोज जांजाळे. बरं, द्या ड्रायव्हर कोण त्यांच्याकडे द्या. ते नाही ना. थारचे मालक कोण आहे? 1 मिनिट द्या. असू द्या, हातात राहू द्या. नाव सांगा तुमचं? सागर श्रीमान नागोडे. बरं, कुठला थार नेमका? वरजडीचा आहे, पाचपिरवाडी. बरं, आता नावं भरपूर ऐकले आपण. थार का ठेवायचं कारण? थार आहे घरी? थार नाही, आपल्याला थार आणायची त्याच्या, आपल्याला थार मिळून देणार आहे ते. बरं, थार तुम्हाला थार मिळवून देणार आहे. चला, स्वप्न आहे आणि ते थार नक्की पूर्ण करणार. चांगल्या गतीने वासरू पळालं. वासरू जोड चांगला लागला पाहिजे, सोबतचा बैल चांगला पळाला तर नक्कीच कुठेतरी गाडी गुलालात राहते. आणि त्याच पद्धतीने चिमण्याला जो संघर्ष होता तो संघर्ष कुठेतरी संपला म्हणावा लागेल. आणि त्या चिमण्याचा संघर्ष संपवण्यासाठी कुठेतरी तुमच्या थारला पुढाकार घ्यावा लागला. आज किती मैदान झाले तुमच्या याचे थार? 6-7 मैदान झाले. किती वय सध्या? वासराचं वय किती? 17-18 महिन्याचं असू शकतं. 17-18 महिन्याचं. खरेदी होती?
हा. खरेदी होती का घरचं आहे? खरेदी करले छोटा बर 6 महिन्यात ताव घेतला. बर. आज कशा पद्धतीने गाडी पळाली चिमण्या? आज गाडी ना कडाना लागली गट बी. बर ह्यो बी पब्लिकनाच चालतो. बर आणि चिमण्या म्हणजे सांगायचं कामच नाही, पब्लिकचं भिताडे. बर हा तर मग ते गट बी त्यांना काढानाच काढ पब्लिकना. ते बी सुट्टा 2 छकडीन काढा, सिमी बी 2 छकडीनच काढली. आणि फायनलचा 1 नंबर करून बी ती बी गाडी सुट्टीच काढली. बर. गाडी तेच सांगितलं की जोड चांगला जुळला, गळ्यात जर बैल चांगला असला दुसरा तर नक्की गाडी नरमादी पळती आणि गाडी गुलाल करते. आजचा गुलाल कोणाला समर्पित असेल? 1 नंबर कोणाला समर्पित असेल आजचा विजय? आजचा विजय म्हणजे चिमण्यालाच आहे. बर. चिमण्याचा संघर्ष होता. जाता जाता चिमण्याच्या मालकाकडे येऊ द्या, त्या नियोजन करते माल. हा पापा भैया मूळ मालक. आता बरेचसे प्रेक्षक ही मुलाखत पाहताना म्हणतील की बाबा मालकच दिसा ना आम्हाला. मालक काय आता सगळे मालकच आहे ना, यात सगळे मालक एवढे आहे. म्हणजे गुलाल सगळे मालक आहे. सांगा थोडं चिमण्याविषयी सांगा. चिमण्या बऱ्याच वर्षापासून तुमच्या धावणीला आहे आणि एक मोठा संघर्ष काळ त्याचा गेलेला आहे. आज घरच्या मैदानात आणि मी बऱ्यापैकी जवळपास मैदान बघतोय, म्हणजे तुमच्या भागामध्ये सलबतपूरला एक झालं, माझ्या मते गिडेगावला एक झालं. तर ह्या 3-4 मैदानामध्ये प्रॉपरच्याच गाड्या 1 नंबरच्या मानकरी ठरतात. असं झालेलं आहे. आज वाटलं होतं कुठंतरी चिमण्या 1 नंबर कराल? हो, आज सकाळपासून मला वाटत होतं 1 नंबरचं नाही पण गुलाला 100% राहू. का मग काय हा थार जो आहे हा एकदम मस्त पळतो बैल. 3 मैदानापासून आपला मनोज जे का म्हणजे बैलाचा मालक, माझा सहकारी मित्र आणि हो गाडी जॉकी म्हणजे गाडी हाकितो, त्यांनी तो थार हाकला होता आपल्या सुंदरवाडी झालटा मैदानात. बरं. तर तो मला म्हणला आपल्याला तेव्हाच नियोजन केलं भेंड्याच्या मैदानात आपल्याला थार हाकायचा. मला 3-4 बैलाचे फोन आले, चांगल्या बैलाचे फोन आले, पण म्हणलं नाही नियोजन झालेलं आहे, आम्ही ती गाडी पळवणार आहे म्हणलं. याच्या अगोदर गाडी पळाली नव्हती तरी कुठंतरी रिस्क घेऊन गाडी पळवली. हो. मग हा कुठं एवढा कॉन्फिडन्स की बा या मैदानात 1 नंबर म्हणजे गुलाल तरी करू बा आपण? हो, मग सगळ्यात जादा कॉन्फिडन्स कोणाला राहतो? जो गाडी हाकतो ड्रायव्हरला माहिती सुट्टी ते झेंडा पवतर बैल किती पळतो, वासरू किती पळतो हे ड्रायव्हरला माहित असतं. मग ड्रायव्हर म्हणला ना ते वासरू हाकायचं, मग तेच हाकायचं ना. आपण काय आलं आणि तो म्हणे आता आम्हाला वासरू आहे का, या बैलाला वासरू कोणतंच पुरलं नाही आता पवतर. बर. वासराने साथ दिली म्हणजे वासरू चांगलं पळालं, उत्कृष्ट पळालं. 1 नंबर करणं सोपं नव्हतं या मैदानात. का मग सगळे टॉपर होते, हिंद केसरी होते, सगळे टॉपर होते. 1 नंबर करणं बी सोपं नव्हतं या मैदानात. आणि आम्ही 1 नंबर केला म्हणजे ते वासरात धमक होती, आपल्या बैलात धमक होती, ते 1 नंबर केला. एक बैल पळून चालत नाही ना, दोन्ही बैल सारखेच पळायला पाहिजे. आता तुमच्या भागात घोडा बैल जास्त भरवला जाता आणि या मैदानाची आता ओढ लागली कुठेतरी, म्हणजे जास्त मैदान पडायला लागले 3 फेऱ्याचे मैदान. मग या मैदानाकडे कसं बघता? घोडा बैल बरं की हे मैदान बरं? अहो ह्या घोडा बैल आणि हे 3 फेऱ्याचं मैदान, 3 फेऱ्याचं मैदान आणायला कारणीभूत फक्त मनोज जांजाळे आणि पापाबाई शेख. नगर जिल्ह्यात, अहिल्यानगर जिल्ह्यात, संभाजीनगर जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्यात, जालना जिल्ह्यात पहिलं मैदान आपण लावलेलं आहे सलबतपूरमध्ये 3 फेऱ्याचं मैदान. याच्यासाठी मोठा संघर्ष केलेला आहे. आमच्या पोरांनी मैदान भरून खिशातून पैसे भरलेले पहिल्या मैदानाला. त्याच्या मैदानाविषयी काय सांगाल? आज ज्या पद्धतीने आयोजक कुठंतरी नुकसानीत आहे, कुठंतरी लॉस मध्ये, तरी सुद्धा मैदान चांगल्या पद्धतीने पारदर्शक पार पाडलं. कमिटीने मैदान चांगलं केलं. मी त्यांना सांगितलं होतं नुकसान 100% मैदानात होणार. 200-210 गाड्या होत्या, याच्यापेक्षा गाड्या येणार नाही. पण गावकरी म्हणे नुकसानीचं त्याचं आपल्याला काही घेणं नाही, हे आपलं गावकऱ्याचं मैदान आहे. गाड्या 150 बी आले तर मैदान होणार, कोणालाही 1 रुपया कमी देणार नाही का काय नाही. जे मैदान होणार ते रितसर आपण जेवढी ठरलेली रक्कम देणार. बरं, चालतं. शुभेच्छा असेल. पुन्हा ही जोड पळवा, चांगल्या मोठ्या मैदानात पळवा. हो, पुढच्या मैदानात हीच गाडी मोठ्या मैदानात पळाले म्हणजे वासरूही चर्चेत येईल आणि चिमण्या पण चर्चेत येईल. कारण चिमण्या आतापर्यंत बरेचसे मैदान झाले, बरेचसे गुलाल झाले, पण कुठेतरी बैलाला बैल पुरला नाही म्हणून 1 नंबरचा मानकरीपासून दूर होता. आज 1 नंबरचा मानकरी ठरला आणि चांगलं मैदान उत्कृष्ट पार पडलं. जवळपास बऱ्याच अंतरानं, किती अंतर असेल साधारण? चांगलं छकडीचं अंतर झालं, 1 छकडीचं अंतर होतं. फायनल. चालतं. सुट्टी घेतली, तिन्ही निकाल सुट्टे, म्हणजे सेमीला पण, गटाला पण आणि तिन्ही निकाल सुट्टे घेतले. 3 फेरे त्याने सुट्टा निकाल घेतला. सुट्टा निकाली. बरं, चालतं. शुभेच्छा राहील. धन्यवाद.